मित्रांनो, आपला भारत देश अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या निस्सीम त्यागाने, बलिदानाने घडला आहे. परंतु खरंच आज आपण स्वतंत्र आहोत का? आपण आपल्या सैनिकांच्या बलिदानाची कदर करीत आहोत का? हा प्रश्न एक सृजनशील भारतीय नागरिक म्हणून आपण स्वतःला विचारायला हवा. मित्रांनो, 1857 ते 1947 पर्यंत म्हणजेच स्वातंत्र्याच्या पहिल्या बंडापासून ते प्रत्यक्ष स्वातंत्र्य मिळेपर्यंत अनेकांनी या स्वातंत्र्यासाठी आपले जीव गमावले. कोणी फासावर चढलं, कोणी आपल्या निधड्या छातीवर गोळ्या झेलल्या, तर कोणी आपलं आयुष्य तुरुंगात घालवलं. हे सारं केलं केवळ आपल्या प्राणप्रिय भारत भूमीसाठी, भारत भूमीच्या स्वातंत्र्यासाठी. यामध्ये कोणी हिंदू, मुस्लिम, मराठी, गुजराती किंवा उत्तर दक्षिण असा भेदभाव केला नाही. उरात एकच ध्येय, आपल्या भारत भूमीचं स्वातंत्र्य. अनेकांच्या बलिदानाने भारताला 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळालं खरं. अनेक भाषा, प्रांत, संस्थानिक, विविध संस्कृती यामध्ये विखुरलेल्या भारत देशाला एक सार्वभौम राष्ट्र म्हणून उभं करणं एक आव्हान होतं. ते आव्हान भारतीय संविधानानं पेललं आणि एक सार्वभौम भारत उभा केला. भारत देशाला नवी ओळख दिली, वी द पीपल ऑफ इंडिया. पण आजची परिस्थिती काय आहे? खरंच आपण वी द पीपल ऑफ इंडिया या बंधुभावाने नागरिक म्हणून वागत आहोत का? की आपण केवळ वी द पीपल आहोत, की वी द डिवायडेड पीपल आहोत? याचा विचार आपण नक्की करायला हवा. हे का म्हणावं लागतंय? सध्या आपल्या देशात सोशल मीडियावरील एखाद्या क्षुल्लक पोस्टने आपलं भारतीयत्व गळून पडतं आणि आपण लगेच आपल्या जातीचे, धर्माचे ठेकेदार बनून भारताच्या सार्वभौमत्वाच्या विद्रुपीकरणासाठी तयार होतो. धर्म, जात, प्रांत, भाषेवरून एकमेकांना उद्ध्वस्त करण्याची भाषा करतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, ज्या देशात धर्म, जात, पात, प्रांतावरून भेदाभेद होतो त्या देशाचं स्वातंत्र्य चिरकाळ टिकून राहत नाही. आपण आपल्या पुढील पिढीला असा सार्वभौम गमावलेला भारत देणार आहोत का? विचार करा. खरं पाहता देशप्रेम म्हणजे केवळ झेंडा फडकवणं नाही, तर एका माणसाला बंधुभावाने जोडणं, जात विसरून एक भारतीय म्हणून एकमेकांच्या संकटात उभं राहणं. आजची देशातील एकूण परिस्थिती पाहता आजच्या व्हिडिओतून आम्ही देशातल्या प्रत्येक नागरिकाला एक साथ घालत आहोत. जर तुम्हाला देश प्रिय असेल तर एकतेसाठी पुढे या. जात धर्म बाजूला ठेवा, त्याआधी देशाला पुढे ठेवा. देश आहे म्हणून आपण आहोत. देश आहे म्हणून आपली एक नागरिक म्हणून ओळख आहे. देशच नसेल तर आपलं अस्तित्व काय? शून्यच ना. म्हणूनच आपण एक नागरिक म्हणून बंधू भगिनीप्रमाणे एकत्र येऊया, एक होऊया आणि जगाला दाखवून देऊया. भारत देश म्हणजे केवळ एक भूभाग नाही, तर भारत देश म्हणजे स्वातंत्र्य, समता, सद्भावना, बंधुभाव, एकता जपणारा खऱ्या अर्थाने सर्वात मोठा लोकशाही, लोकसत्ताक, प्रजासत्ताक देश आहे, जो उद्या साऱ्या जगाचं नेतृत्व करण्याची ताकद ठेवतो. भारत देश आज जगाच्या पाठीवर सर्वात तरुण देश आहे. अशा तरुणाईने संपन्न असलेल्या देशाला पुन्हा एकदा समृद्ध विकासाकडे नेण्यासाठी चला सर्वजण भारतीयत्वाच्या नात्याने शृंखलाबद्ध होऊया. यातच आपल्या सर्वांचं भलं आहे. नमस्कार, मी राजेंद्र शिंदे. आपण पाहत होता थेट वार्ता.